कांताबाई गेली बहीण लेकीच्या हात दिले. माझ्या मा लगीत पाय दुखले गे बापा, लगीत वेळची बसची वाट पाहतो तू मा. याही पोकरीनं मला नेवायला नाही पाठवलं. गाडी गोडी आलू ये बाई, मावशी आली नाही म्हणशील. लगीत पाचशे बस स्टॉपवर बसलो होतो. बस रे बापू. आय बाई ओके बापा, मेहंदी बिंदी आणली असं काय? एक मेहंदीचा फोन देजो, मी आणलो नाही गाऊन तू देशील म्हणून. पण बंगड्या देजो मला भरवलं. होय कांते, बहीण लेकीच्या लग्नाला एवढी वेळ लावतात काय ना? हो बाई, मला घरचा दारचा सोपास पाहून यावं लागते. माझा नवरा मस्त पिऊन आहे. माझा तरी नवरा इकडं पोरीचं लग्न आहे, तो का झोपून आहे. का करू? त्याचाही सावटून यावं लागते मला. ते सासू माझ्या संग रच झगडते. कोणाकोणाचा पाहून कोणाकोणाचा नाही. आंदन नाही आणू ये बाई. पण घेईन मा, कोणाच्या दिवशी घेईन. माझ्याकडून अपेक्षा नको करतो मा. कोणी घेत नाही बाई, एवढी मोठी डोक्याला आरमारी. घेईन मा, मग मी गुण घेईन तुला एका दिवशी. वाटलं तर उद्या लग्नामध्ये नाही का 100 रुपये देईन. ए चिल्लू पाल्लू, तुम्ही सगळेजण जा बरं. तुम्हाला समजत नाही का इथं सामान ठेवलाय सगळा? अरे बापरे. यार, हे मेकअप आर्टिस्ट पण कधी येते? हळदीचा मेकअप पण करायचा आहे. हॅलो ताई, तुम्हाला मी 5 वाजताचा टायमिंग दिलं होतं, तुम्ही आला नाही अजूनपर्यंत. अच्छा बरोबर, निघल्या का? ठीक आहे, या लवकर, कारण की आता हळदीच्या कार्यक्रमाला चालू पण होईल. मग मेकअप करायला टाइम नाही मिळणार. तुमचे रिलेटिव्ह खूप घाई करतात. मग या लवकर. आली, मला एकदम मिनिमल आणि सिंपल मेकअप पाहिजे. ठीक आहे, ओके या लवकर. का म्हणल्या? एक्स्ट्रा रूम वगैरे नाही भेटणार, कारण की आमच्या घरी खूप पाहुणे आहेत. सगळे इकडे तिकडे कोकाटाचे. तुम्ही या आधी, नंतर बघू आपण. ए आई, काकू आली का नाही आली तर फोन कर ना. तिच्या पोरीच्या लग्नात तर तू गेली होतीस ना सकाळीच, 4 दिवसाच्या पहिलेच. आणि पाहि ना, आज ते माझी हळदही आहे तरी ती आली नाही. येऊ दे, तिची चांगली वरतच काढतो. आणि पाहतो मला लग्नाचा प्रेझेंट बी का आणते. तो चांगला प्रेझेंट ना आणल ना, तिला डायरेक्टच म्हणतो थैला धर, आपल्याला गावी जा, काही लग्न लावायची गरज नाही. बापरे, किती गरमी आहे. पंखा लावा ना कोणतरी. यार, नवरीची कोणी काळजीच नाही करत. ए बाबू, पंख्याचे बटन चालू कर बरं. लास्ट दिवस आहे ना आज माझ्या घरात. कुठे गेली तुझी मम्मी? अजी काकू पहा नाही आले, हा सामान विचकत आहे माझा. मामाचा आवाज येत आहे. मामा आला वाटते माझा. मामानं आणलं का आणलं? बापा, मामा तर बेड घेणार होता ना, हे सोपे काऊन घेऊन आला? झाली का जी तुमच्या इकडची हळद चालू? बापरे, झाली पण नाही. आमच्या इकडची वाचीच आहे, कारण की नाही का मेकअप आर्टिस्ट याचीच आहे ना, तर तिची वाट बघत आहोत. त्याच्यानंतर मग चालू होऊन जाईल हळदी प्रोग्राम. मी का म्हणत आहो, माझी गोष्ट ऐका. जेव्हा मला हळद लागत राहते ना, तेव्हा तुम्ही नाही का व्हिडिओ कॉल कराल. मी उचलतो पटकन, आणि मग तुम्ही नाही का रडायला चालू कराल. मग मी नाही का शूट करतो दुसऱ्या मोबाईलनं. मग आपल्याला रील टाकायला होते का फायनली आपला लव्ह मॅरेज होता, तर तुम्ही माझ्यासाठी खूप रडत आहात, मला हळद लागत आहे दबाव मधून. बापरे, हे किती पाहुणे येताच येतेत. माहित नाही किती जणांना पत्रिका दिले तर माझ्या घरच्याईनं. हे माझे मैत्रिणी मित्र आले का नाही अजूनपर्यंत? हळदीचा डीजे पण चालू झाला. हॅलो प्रिया, लवकर ये. आता थोड्या वेळात हळद पण चालू होईल. आणि उद्या लग्नासाठी चांगला ड्रेस आणली आहेस ना तू? हो यार, छान ड्रेस आण, कारण की तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. चांगली दिसलीच पाहिजेत ना. हो ठीक आहे, ये. नाही, सोनीला नाही सांगितलं मी. मला माहित आहे तुझा तिचा पटत नाही, म्हणून मी कशाला बोलवतील लग्नाला. नाही सांगितलं मी. हो ठीक आहे, ये लवकर. बाई पिंके, फोन येत आहे तुझा. हॅलो बाई का कोण का माय बोले नाही. हॅलो बाबू, तुझी बाबू भांडे घासत आहे. कोणच रे बाबू तू? मित्र? पिंके, तुझा मित्र आहे काय? हॅलो, कोणतं काम करतेस रे बापू तू? 2 बियर बर आहेत. शेती किती एकर आहे? 20. बरं जावई. शिंगा येत आहे. या म्हणलं घरी जेवण करायसाठी. घरचाच कोंबडा कापून गावठी. हो या, आणि तुमच्या मामाजीसाठी एक बंपर घेऊन या. हो, इकडच शिमगा करून टाकून या मग रिश्ता पक्का. धर या बाई पिंके फोन. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी.
तुम्ही काहीच म्हणा पिंकीचे बापा, यंदा नाही का पिंकीचा लग्न उरकवूनच टाकून बापा. शकुंतला बाईचा कण नाही का भासरा कण आहे, एक नंबर कण आहे. घरचा दारचाही कण एक नंबर आहे. नाही नाही आई, तुम्ही कोणासोबतच माझं लग्न नको लावून द्या. माझ्या पायलाच आहे, मी खूप प्रेम करतो त्याच्यावर. त्याच्यासोबत नाही तर मी कोणासोबतच लग्न नाही करीन. अजून चढव ना पोरीले डोक्यावर, तुझ्या पाय बिघडली पोरगी. हाय माणूस कसा बोलते की मला म्हणते मी सांगू का तिला करावला. का करते की बकरा तो, का करते का काम धंदे करते. गडचिरोलीचा वे बिहारला जाताना 2 बियर बार आहेत त्यांचे आणि 5 एकर शेती आहे. नानावा ये बाई जावयाचा. क्या बोला तूने? नानावा ये बाई जावयाचा. आके तिन पैग बल्लिए बंदे पंगड़े करी डिग्गी खोल के. हॅलो, हा का करून राहिली आहे? अरे काही नाही, मम्मी पप्पा सोबत बाहेर आलो शॉपिंग साठी. अच्छा. काऊन तू एवढा हळू काऊन बोलतायस? अरे काय नाही यार, बहुत टेन्शन आलाय मला. विचार करून राहिलो का जिंदगीमध्ये का करून राहिलो. आम्ही सकाळी 9 वाजता जातो, संध्याकाळी 9 वाजता घरी येतो. हा जॉब करून थकलो यार मी. आणि जॉब करून आपलं काहीच नाही होणार. जे मी ना स्वप्न पाहिले आहे ना तुझ्यासाठी, का तुझ्यासाठी मोठं घर बांधीन, गाडीमध्ये फिरवीन, त्याच्यासाठी आहे ना मला बिझनेसच करावा लागेल. यार पिल्लू, तू किती विचार करतेस ना माझ्यासाठी. मग तू करत काऊन नाहीस बिझनेस? का प्रॉब्लेम आहे? आता माझ्याजवळ पैसे कमी पडून राहिले. तेच ना, इन्व्हेस्ट करायसाठी जे पैसे पाहिजे आहे ना ते नाही आहे माझ्याजवळ. बरं ठीक आहे, आता कुठं आहेस तू? अरे काय नाही, मी इकडेच आपल्या ह्या ब्रह्मपुरी रोडला थांबलेला. ठीक आहे, येतो मी. हे घे. हे काय? तू म्हणत होतास ना बिझनेस साठी पैसे लागतात. पूर्ण इथं 3 लाख रुपये आहेत. 3 लाख रुपये? हो. पण एवढे पैसे तू आणले कुठून? अरे मी माझे जे कानातले वगैरे होते, गळ्यातले होते, ते सगळे विकत टाकले होते. यार मला वाटलं नव्हतं तू माझ्यावर एवढं प्रेम करते म्हणून. अरे तू आपल्याबद्दल एवढा विचार करतेस, मी तुझ्यासाठी एवढा नाही करू शकत का? घे. 2 महिन्याच्या अंदरच आहे ना आपण करोडपती बनून जाऊ. आपलं बी एक मोठं घर राहील, मोठी गाडी राहील आणि मग आपण दोघं आहे ना मस्त लग्न करून टाकू. खरंच? पण 2 महिन्यामध्ये पैसे कमवशील असा कोणता बिझनेस करणार आहेस तू? आता IPL चा सीझन आलाय ना, तर मी IPL वर सट्टा लावणार आहे. याच्या समोर ना तुझं तोंड नाही दाखवायचं मला. तू कधी समीर नाही बनू शकत. तू घरी बस राहशील. जा तुझा. भाडीत जा. लग्न झाल्यावर एक्सचा फोन आल्यावर माझी मैत्रीण. हॅलो, काऊन भाडा, तुला काही कामधंदे नाहीत का? कायले मला 10 वेळा फोन लावतेस? माहित आहे ना तुला आता माझं लग्न झालं, मला एक पोरगी आहे म्हणून. कायचा भाडीचा प्रेम हो तुझा? जेव्हा लग्न करायची वेळ होती तेव्हा तुझ्या घरचे मानत नव्हते. आता कायले फोन करतायस तू माझं लग्न झाल्यावर? घर तोडायचं आहे का तुले? का म्हणलास तू? आता येऊ तुझ्यासाठी घर सोडून? बरं झाला भाड्या तुझ्यासोबत लग्न नाही केलं तर. तुझ्यापेक्षा चांगला 1 नंबर नवरा भेटला मला, 1 नंबर. मग तुझ्यासोबत लग्न करून मी पस्तावलो. बरं झाला तुझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी. आणि आजपासून मला फोन करायचा नाही. काऊन? जेव्हा माझ्यासोबत लग्न करायचा होता तेव्हा का रोग झाला होता का तुले? तुझ्या घरचे नव्हते मानत ना. आणि आता माझं लग्न झालं तर काऊन तुम्हाला 10 वेळा फोन करतेस? ठेव फोन, भाडीत जा.